हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज अतिशय सोप्या पद्धतीत अशी आपण हरभऱ्याचं कटलेट बघणार आहोत। तर चला त्यासाठी आपण काय काय साहित्य लागतं ते बघूया। हे बघा, एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 4-5 पाकळ्या लसणाचे टाकलेले आहेत, छोटे 2 अद्रकचे तुकडे टाकलेले आहेत, 4-5 मिरची टाकलेली आहे 2 भाग करून, आणि कोथिंबीर टाकायची आहे। आणि हे बघा, हे मक्याचे दाणे फक्त सोलून दाणे काढून घेतलेले आहेत, उकडून वगैरे घेतलेले नाहीत। आणि हे रात्रभर भिजत घालून ठेवलेले हरभरे आहेत, हे घ्यायचे आहेत। आणि ह्याचं असंच मिक्सरला फिरवून घेऊया आधी। आता हे बघा, जाडं भरडं फिरवून घेतलेलं आहे थोडं। आणि हे बघा, आता एक कांदा मीडियम साईजचा कट करून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकायचा, चवीनुसार नमक टाकायचं आहे। आणि आता परत फिरवून घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। आता हे बघा, एका परातीमध्ये हे ट्रान्सफर करूयात। आणि आता असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। हे थोडं पातळ असतं, कारण आपण हे भिजत घातलेले हरभरे, त्याच्यात थोडा पाण्याचा ओझ असतो, तर त्यामुळे हे थोडं पातळ होतं। तुम्हाला हवं असेल ह्याच्यात तर तांदळाचं पीठ थोडं ॲड करू शकता, मी नाही ॲड केलेलं आहे। किंवा वरून तुम्ही रवा वगैरे सुद्धा असं डीप करून त्याच्यात टाकू शकता तळायला। मी हे असंच ठेवलेलं आहे। जास्त पातळ वाटलं तर आपण ते त्याच्यात डुबवून टाकू शकतो। आता हे बघा, हे गोळे झालेले आहेत। तवा गरम करायला ठेवलेला आहे, तव्यामध्ये आता तेल टाकूयात। आता हे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे, सगळीकडं पसरवून घ्यायचं जरा। आता हे बघा, असा हा गोळा आहे ना, अशा पद्धतीने सोडून घ्यायचा आहे। काय हे तेलात असं स्प्रेड वगैरे किंवा असं वितळत नाही, हे व्यवस्थित होऊन जातं। हे बघा, अशा पद्धतीने हे झालेलं आहे। छान कुरकुरीत असे दोन्ही बाजूने परतून छान एक 5 ते 7 मिनिटं चांगलं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हे बघा, किती छान झालेलं आहे आणि पौष्टिक पण आहे। मैत्रिणींनो, चला तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू दुपारी ठीक 3 वाजता। तोवर बाय।